मातीचा प्रयोग कसा केला जाऊ शकतो घरच्या घरी ते आपण बघूया। माती ही तयार केलेली माती आहे। ही तयार कशी करायची तर ज्या जमिनीमध्ये मलमूत्र किंवा इन्सेक्टिसाइड्स टाकलेले नाहीत अशा ठिकाणची माती साधारण 3 ते 4 फुटाखालची ती काढावी। ते काढून ते वाळवावी। वाळवलेली सुकलेली माती जी आहे ती गाळून घ्यायची। गाळल्यानंतर तिला पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने ती भिजवायची किंवा कडुलिंबाचा घोळ बनवायचा। मग आता पोटॅशियम परमॅंगनेटचं द्रावण कसं बनवायचं तर 15 लिटरला 5 ग्रॅम या पद्धतीने ते मिसळायचं, त्याचा घोळ बनवायचा म्हणजे मिक्स करायचं आणि त्या पाण्याने ती माती भिजवायची। ती भिजवल्यानंतर ती सुकू द्यायची। सुकल्यानंतर ती स्टोअर करून ठेवायची। आपल्याला जेव्हा केव्हा आवश्यक असेल त्यावेळेस जेवढी आवश्यक आहे तेवढी ती माती घ्यायची आणि त्या मातीमध्ये आवश्यक असलेलं पाणी टाकून ती मातीचा लेप तयार करायचा आणि आपल्याला पाहिजे तिथे लावायचा। मग आता ही जी माती आहे ही आता तयार केलेली माती आहे, तर याचं कुठे कुठे लावता येऊ शकतो। पायावरती जर सूज असेल किंवा कुठे मोच आली असेल किंवा गुडघा दुखत असेल, गुडघ्यावर सूज आली असेल, चेहऱ्यावरती पिंपल्स आले असतील तर पिंपल्सला देखील या मातीचा उपयोग करू शकतो। एवढंच नाही तर संपूर्ण शरीराला देखील या मातीचा लेप लावता येऊ शकतो। डोक्याला जर तुम्ही मातीचा लेप लावला तर शॅम्पू करण्याची गरज राहणार नाही, इतकं कंडिशनिंग या मातीच्या लेपाने होतं। ही माती लावत असताना आपल्याला एक काळजी मात्र घ्यावी लागते। जर स्थानिक लेप असेल म्हणजे गुडघ्याला लावत असू किंवा जॉईंट्समध्ये किंवा पायाला किंवा हात दुखत असेल तिथे लावलं असेल किंवा नुसतं चेहऱ्याला लावलं असेल तर वातावरणाचा आपल्याला जास्त विचार करण्याची गरज नाही। साधारणतः ती मातीचा लेप इतका पातळ करायचा की तो सहज लावला जाईल। एक लेप लावल्यानंतर तो सुकत आल्यावरती परत त्याच्यावरती दुसरा थर हा लावायचा असतो। तो वाळल्यानंतर थंड पाण्याने माती हळूहळू धुवून रगडून ती धुवायची असते आणि स्वच्छ कपड्याने आपला चेहरा किंवा तो भाग पुसून घ्यायचा असतो। परंतु ज्यावेळेला आपण संपूर्ण शरीराला माती लावतो त्यावेळेस मात्र आपल्याला वातावरणाचा विचार करावा लागतो। थंडीचे दिवस असतील किंवा कडक ऊन नसेल अशा स्थितीमध्ये संपूर्ण शरीराचा मातीचा लेप हा लावल्या जात नाही। याचं कारण असं की शरीरातली अत्याधिक उष्णता सोकून घेण्याची अप्रतिम क्षमता मातीमध्ये असते आणि त्यामुळे मातीचा लेप लावत असताना आपल्याला काळजी घेणं फार आवश्यक असतं। ढगाळ वातावरण असेल, पावसाळा असेल तर मातीचा संपूर्ण शरीराला लेप हा कधी करायचा नाही, परंतु स्थानिक लेप मात्र आपण करू शकतो। गुडघेदुखी असेल, गुडघ्यावर सूज असेल किंवा पायावर सूज आलेली असेल तर मातीचा लेप हा लावता येतो। रॅश असेल तरी देखील मातीचा लेप लावता येतो। इतकंच नाही, जर पुरळ आली असेल किंवा कुठे काही चावलं असेल त्यांनी जर तो भाग सुजलेला असेल आणि तो भाग जर गरम असेल तर मात्र डोळे झाकून मातीचा लेप लावा, लगेच तुम्हाला त्याच्यापासून आराम मिळेल। चेहऱ्यावरती पिंपल्स असतील त्याच्यावरती मातीचा लेप लावला तर लगेच त्यांनी आराम मिळतो। म्हणजे 2 ते 3 ॲप्लिकेशनमध्ये तुमचे जे पिंपल्स आहेत ते धुवून जातात आणि लगेच आपल्याला फरक जाणवतो। एवढंच नाही, जर बद्धकोष्ठता असेल, कॉन्स्टिपेशन असेल तर पोटावर